तर जय हिंद मित्रांनो. तर 27 एप्रिल 2026 पासून आपली SSC ची परीक्षा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये रिझनिंगचं एक महत्त्वाचं टॉपिक आहे की ज्याच्यावर हर शिफ्टमध्ये दोन दोन प्रश्न येवले आहेत. दोन दोन प्रश्न म्हणजे 4 मार्कासाठी. ते चॅप्टर कोणता आहे तर इनइक्वॅलिटी. आता हे सिस्टीम काय असते, या चॅप्टरमध्ये नेमकं काय काय असणार आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन येतात हे थोडक्यामध्ये मी सांगतो या ठिकाणी, जेणेकरून पुढे चालून ज्या विद्यार्थ्याची परीक्षा येणार आहे त्या विद्यार्थ्यांना ह्या चॅप्टरचा फायदा हो. तर आता नेमकं ह्याच्यामध्ये असते कसं, सगळ्यात अगोदर मी क्वेश्चन दाखवतो की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. जसं की तुम्हाला एक कथन दिलं जाते, या ठिकाणी काय केले तर या ठिकाणी तुम्हाला कथन दिलं जाते आणि खाली निष्कर्ष दिलं जाते की कोणतं निष्कर्ष बरोबर आहे किंवा किती निष्कर्ष बरोबर आहेत हे आपल्याला विचारलं जाते. अशा प्रकारचे क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये दिसून येतात. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी पेपरमध्ये दिसून येतात. तर आता हे सॉल्व्ह कसं करायचं नेमकं, त्याच्यासाठी अगोदर थोडंसं मी बेसिक गोष्टी सांगतो तुम्हाला की जसं ए ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिसू लागले तर सिम्बॉल दिसू लागलेत. कोणते कोणते सिम्बॉल दिसू लागले, जसं की काय एक हे बरोबरचं सिम्बॉल, अशा प्रकारचे काही तुम्हाला सिम्बॉल दिसू लागलेत आणि या सिम्बॉलचाच सगळा खेळ असणार आहे. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर मी थोडंसं बेसिक गोष्ट सांगतो. जसे की हे सिम्बॉल आहेत आपल्याकडे. टोटल किती सिम्बॉल आहेत या ठिकाणी तर 5 सिम्बॉल आहेत आणि ह्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. या 5 सिम्बॉलचाच आपल्याला वापर करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ह्याचा अर्थ काय, सगळ्यात पहिलं सिम्बॉल बघा, बी आणि सी मध्ये हे सिम्बॉल दिलंय. या ठिकाणी मोठं तोंड कोणाकडे आहे तर बी कडे आहे. ह्याचा अर्थ काय तर या ठिकाणी की बी मोठा आहे या ठिकाणी कोणापेक्षा तर सी पेक्षा. खालचं सिम्बॉल काय म्हणाले, एफ आणि जी मध्ये मोठं तोंड कोणाकडे आहे तर जी कडे आहे. याचा अर्थ काय झाला की जी मोठा झाला या ठिकाणी. काय झाला जी. तुम्हाला कथन देते आणि खाली काहीतरी निष्कर्ष विचारते. जर समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला एक कथन दिलो या ठिकाणी ए आणि ह्या ठिकाणी बी, या ठिकाणी तुम्हाला काय दिलो मी तर कथन दिलो आणि याच्यावर मी निष्कर्ष काढलो की पहिलं निष्कर्ष आहे की ए आणि बी मध्ये ए मोठा आहे. दुसरा निष्कर्ष असा आहे की ए आणि बी बराबर आहे आणि तिसरा असा निष्कर्ष आहे की ए आणि बी मध्ये ए मोठा. तर खाली विचारते आपल्याला की कोणतं निष्कर्ष खालीलपैकी बरोबर आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक टेक्निक सांगतो छोटीशी, ते आपल्याला लक्षात कसं ठेवायचं बघा. जर समजा ज्या ठिकाणी आपल्याला मोठं तोंड दिसाले, मोठं तोंड म्हणजेच काय बी कडे मोठं तोंड आहे, बी जाऊ शकते ए च्या घरामध्ये असं समजा. बी कोणाच्या घरात जाऊ शकते ए च्या घरात, कारण एंट्री कशी आहे, जर समजा मी असं जर काढलो ह्याचा अर्थ एंट्री इथून होणार आहे. इकडच्या व्यक्तीला एंट्री करता येईल का तर करता येणार नाही. जर समजा मी सिम्बॉल असं काढलो ह्याचा अर्थ काय, इकडला व्यक्ती ह्या समोरच्या जे सिम्बॉल येईल किंवा आकडा येईल त्या घरामध्ये जाऊ शकते, असा त्याचा अर्थ होते. ठीक आहे. तर पहिल्या कथनावरून आपल्याला काय दिसू लागले तर बी ए च्या घरामध्ये जाऊ शकते, बी ए च्या घरामध्ये जाऊ शकते. मग तुम्ही निष्कर्षामध्ये बघा या ठिकाणी बी ए च्या घरात जाऊ शकते का, तर बी जाऊ शकते ए च्या घरामध्ये का, कारण तोंड इकडे खुललंय. हा म्हणजे पहिलं निष्कर्ष कसं आहे तर बरोबर आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की दुसरं निष्कर्ष कसं शोधायचं, मध्ये बरोबर आहे, बरोबरचा अर्थ काय, जाऊ शकते का नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर रस्ता दिसू लागला, हे मोठं तोंड आहे याचा अर्थ काय, जाऊ शकते. बरोबर जरी असेल तरी सुद्धा बी जाऊ शकते कोणाकडं ए च्या घरामध्ये, का कारण मधून गॅप आहे असं समजा असं. ठीक आहे. तिसरं बी ए च्या घरी जाऊ शकते का, बी ए च्या घरी जाऊ शकते का, का जाऊ शकना, कारण इथंच रस्ता त्याचा बंद झाला. मोठं तोंड आहे का बी कडं, नाही. ए बी कडे जाऊ शकते असा निष्कर्ष आहे, पण आपल्याला कथन मध्ये काय दिलं होतं, बी ए च्या घरी चाललं होतं, बी ए च्या घरी चाललं होतं. म्हणजे हे कसं आहे तर चुकीचं आहे. म्हणजे किती निष्कर्ष बरोबर आहेत, 1 आणि 2 निष्कर्ष बरोबर आहेत, तिसरं चुकलंय. अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. त्याच्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहित राहावं लागेल. हे सिम्बॉलचा अर्थ काय आहे. ठीक आहे. याला मी थोडस मिटवतो किंवा असू द्यायला असंच. पहिल्या कथनावरून आपल्याला काय समजलं की बी सी च्या घरी जाऊ शकते, पण सी बी च्या घरी जाऊ शकते का, जाऊ शकणार. ह्या ठिकाणी आपल्याला कोण कोणाच्या घरात चाललंय तर जी एफ च्या घरी चाललाय, पण एफ जी च्या घरी जाऊ शकते का, जाऊ शकणार.
ए बरोबर बी आहे, ह्याचा अर्थ एकच आहे की ए बी च्या घरी जाऊ शकते आणि बी ए च्या घरी येऊ शकते, असं त्याचा अर्थ आहे. आता तिकडे चला, या ठिकाणी डी जे आहे ते आयच्या घरी जाऊ शकते, डी जे आहे ते आयच्या घरी जाऊ शकते, आणि ह्याच्यामध्ये एच ईच्या घरी जाऊ शकते. एच कोणाच्या घरी जाऊ शकते तर ईच्या घरी. पण तुम्ही म्हणाल की सर आता हे मध्ये जे बरोबर आहे ह्याचा अर्थ काय आहे, ह्याचा अर्थ काय आहे? जर समजा ह्या ठिकाणी तुम्हाला कथन असं दिलंय, आपण एक असं समजूत की ह्या ठिकाणी हे जे आडवी रेषा खाली येऊ लागली ते म्हणजे एक मॅट आहे, समजा मॅट. जर समजा मी जर तुम्हाला ह्या ठिकाणी पासून आणि ह्या ठिकाणी पर्यंत जायचं आहे, समोर जर मी तुम्हाला मॅट टाकलो, मॅट म्हणजेच काय, चटई, तुमच्याकडे चपल्या नाहीत काय नाहीत, तुम्ही ह्याच्यावर पाय ठेवून चालले, ह्याचा अर्थ इथून इथपर्यंत जाजेपर्यंत तुमचे पाय कसे राहणार आहेत, साफ राहणार आहेत. हे आडवी रेषा म्हणजेच काय होय, मॅट होय. पाय कसे आहेत, साफ आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला मॅट दिसणार नाही ह्याचा अर्थ काय, या ठिकाणी तर तुमचे पाय खराब होणार आहेत. पाय कसे होणार आहेत तर खराब होणार आहेत. जसं की ह्या वाक्यावरून काय समजलं आपल्याला की बी बाबा सी च्या घरी चाललाय. जर समजा हेच जर मी कथन काढलो असतो तुमच्याजवळ, बी आणि हे सी आहे, हे कथन आहे, आणि निष्कर्षामध्ये मी तुम्हाला दोन निष्कर्ष दिलो, एक निष्कर्ष आणि हे दोन निष्कर्ष दिलो. पहिलं निष्कर्ष काय होतं, बी आणि सी मध्ये हे सी मोठा आहे, आणि दुसरं जे निष्कर्ष आहे बी आणि सी मध्ये हे बरोबरचं सिम्बॉल टाकलो. कथन हे आहे, निष्कर्ष हे आहे. कथन वरून तुम्हाला काय समजून येऊ लागले, हे जे कथन आहे या ठिकाणी काय समजून येऊ लागले की बी जे आहे ते सी च्या घरी चाललाय, बी जे आहे ते सी च्या घरी चाललाय. पण ह्याच्या ठिकाणी मॅट आहे का खाली, मॅट नाही. जर मॅट नसेल ह्याचा अर्थ ह्याचे पाय कसे राहणार आहेत, खराब राहणार आहेत. आपल्याला हेच करायचं आहे. बी सी च्या घरी चाललाय, पहिल्या निष्कर्षामध्ये बघा बी सी च्या घरी जाऊ शकते का, बी सी च्या घरी जाणार आहे का, तर इथं जाणार नाही, रस्ता बंद आहे, पहिलं चुकलं. दुसरं चेक करा निष्कर्ष, बी सी च्या घरी जाऊ शकते का, तू म्हणाल की सर जाऊ शकते, चाललंय कसं आहे, हा. पण ह्या ठिकाणी पाय कसे होते याचे, मॅट होती का इथं, नव्हती. बी सी च्या घरीच चालला होता पण मॅट होती का इथं, नव्हती. म्हणजे पाय कसे आहेत या ठिकाणी याचे, खराब आहेत. आणि इथं बघा मॅट आहे, याचा अर्थ काय, याचे पाय साफ आहेत म्हणाले, पाय कसे आहेत म्हणाले, साफ आहेत म्हणाले. म्हणजे हे येऊ शकते का इथं, येऊ शकणार. अशा ठिकाणी हे आपल्याला कामाला येणार आहे. ठीक आहे, अशा ठिकाणी हे आपल्याला कामाला येते. एक सेकंड. तर हे सगळे सिम्बॉल आहेत, सिम्बॉलचा अर्थ कशा कशा प्रकारचा राहते थोडक्यात मी सांगितलो. आता मेन होत आपण आपल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन कशा प्रकारचे विचारले जातात, जसे की सगळ्यात पहिलं क्वेश्चन तुमच्या समोर आलंय, या ठिकाणी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, काय म्हणाले काय नाही. बघा तुम्हाला कथन दिले आणि खाली निष्कर्ष दिले, कोणतं निष्कर्ष बरोबर आहे हे आपल्याला शोधायचा. बघा आता कथन हे सगळं दिलेलं आहे, लांब लचक एक दिलेलं आहे, आणि निष्कर्ष विचारले की ए आणि एफ मध्ये कोण कोणाच्या घरात चले. सगळ्यात पहिल्यांदा फोकस करा, ए एफ च्या घरी जाऊ शकते का, कारण मोठं तोंड ह्याच्याकडे आहे, म्हणजे ए चला एफ च्या घरात. ए ह्या ठिकाणी आहे, एफ ह्या ठिकाणी आहे, एफ ह्या ठिकाणी आहे, ए ह्या ठिकाणी आहे. जाऊ शकते का चेक करावं का. ए बी च्या घरी जाऊ शकते, जाऊ शकते का, कारण एंट्री भेटली त्याला, मोठं तोंड आहे. बी सी च्या घरी जाऊ शकते. जर ए जर बी च्या घरी पोहोचत असेल तर बी पासून सी च्या घरी पोहोचते का, कारण याला रस्त्यात रोखणार कोणी नाही ना, असं सगळे सिम्बॉल असे आहेत. सी डी कडे जाऊ शकते, डी पासून ई कडे सुद्धा जाऊ शकते, हे सिम्बॉल आहेत सगळे. ई पासून एफ पर्यंत सुद्धा जाऊ शकते, कारण बरोबर म्हणजे सुद्धा त्यांना क्रॉस करणार आहे म्हणलो होतो मी, म्हणजे इनडायरेक्टली ए एफ च्या घरी जाऊ शकते. पण जात असताना दुसरं, ह्याचे पाय चांगले आहेत का खराब आहेत, या ठिकाणी बघा, या ठिकाणी मॅट नाही, याचा अर्थ पाय कसे आहेत, खराब आहेत. मग ए तर एफ पर्यंत चाललाय, पण सोबतच आता तुम्ही त्याच्यावर पायावर चेक करा, पाय कसे आहेत, खराब आहेत का चांगले आहेत. ए बी पर्यंत जाजेपर्यंत पाय साफ होते का, कारण मॅट होती. पण जसं बी पासून सी पर्यंत गेलाय इथं मॅट होती का, नव्हती. म्हणजेच काय झालं, इथं त्याचे पाय खराब झाले, आणि एका जागी जरी पाय खराब झाले शेवटपर्यंत पाय खराबच राहणार आहेत. आणि इथं आपल्याला तेच म्हणलं, इथं पाय खराब आहेत, म्हणजे निष्कर्ष एक कसा आहे या ठिकाणी तर बरोबर असणार आहे. निष्कर्ष दोन ट्राय करा लगेच. बी एफ आणि आय मध्ये मोठं सिम्बॉल आय कडे आहे, ह्याचा अर्थ कोण कोणाच्या घरात चालय, तर आय चाललंय एफ च्या घरात. जाऊ शकते का चेक करा, वरी चेक करा, आय कुठं आहे आणि एफ कुठं आहे, आय कुठं आहे आणि एफ कुठं आहे. आय या ठिकाणी आहे आणि एफ ह्या ठिकाणी आहे. चेक करा, आय एच पर्यंत जाऊ शकते, कारण मध्ये रोखणार नाही कोणी.
एच पासून जी पर्यंत सुद्धा जाऊ शकते का, कारण इथून घुसालय, जाऊ शकते. जी पासून एफ पर्यंत सुद्धा जाऊ शकते का, घुसता उलालय, एफ पर्यंत तर गेला. पण पाय चेक करा एक बार, पाय कसे आहेत. आय पासून एच पर्यंत जाताना मधी मॅट आहे, ह्याचा अर्थ आता पाय साफ आहेत. इथंही मॅट आहे, पाय साफ आहेत. पण जसं जी पासून एफ पर्यंत चालय, इथं तुम्हाला मॅट भेटणार नाही. आणि मॅट भेटली नाही याचा अर्थ पाय कसे आहेत, खराबच राहणार आहेत. आणि इथं कसे दिले, पाय खराब दिले. ह्याचा अर्थ निष्कर्ष नंबर बी सुद्धा कसा असणार आहे, तर बरोबर असणार आहे. सी ला एक वेळेस ट्राय करा. सी काय म्हणाले, बी आणि एच मध्ये, बी चाललंय एचच्या घरामध्ये, बी चाललंय एचच्या घरामध्ये, बी ह्या ठिकाणी आहे आणि एच कुठं आहे तर ह्या ठिकाणी आहे. चेक करा, बी ला सी पर्यंत जाता येते का, कारण इथून एंट्री भेटली. सी पासून डी पर्यंत सुद्धा जाता येते का, एंट्री भेटली. डी पासून ई पर्यंत सुद्धा जाता येते, एंट्री भेटली. ई पासून एफ पर्यंत सुद्धा जाता आलं, एंट्री भेटली. पण जसं एफ पासून जी पर्यंत जायचं होतं, इथं रस्ता बंद झाला. त्याचा रस्ता कसा झाला, बंद झाला. म्हणजे हे इथंच कटलं या ठिकाणी. म्हणजेच कोणते कोणते बरोबर असणार निष्कर्ष, ए आणि बी हे दोन निष्कर्ष कसे असणार आहेत या ठिकाणी, तर बरोबर असणार आहेत. हे पहिलं कथन होतं. आपल्याला या ठिकाणी एकच कथन देईल किंवा कधी कधी दोन कथन देते, दोघांचंही आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर फोकस करा. जसं की हे आलं क्वेश्चन बघा या ठिकाणी. इथं काही आकडे आहेत आपल्या समोर आणि आपल्याला ह्यापैकी निवडायचं आहे की कोणता निष्कर्ष बरोबर असणार आहे. पहिलं निष्कर्ष काय सांगायला, तर ए चाललाय 6च्या घरामध्ये. चेक करा वरी, ए 6च्या घरात जाऊ शकते का. एक इथं आहे, 6 इथं आहे, जाऊ शकते का. 1 2च्या घरात तर जाऊ शकते, 2 पासून 3च्या घरात बी जाऊ शकते का, कारण एंट्री भेटाली, एंट्री इथं भेटाली. मधी बरोबर आहे याचा अर्थ जाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. 6 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. म्हणजे आता पाय चेक करा, पहिल्यांदा सिम्बॉल चेक करायचं, नंतरच पाय चेक करायचं. कारण जर सिम्बॉल जर इथं वरी चुकलं तर मग पाय चेक करायची गरज नाही, डायरेक्ट रॉंग करायचं. ठीक आहे, पाय साफ आहेत का, पाय इथं कसं म्हणाले, खराब आहेत म्हणाले. वरी चेक करा, खराब आहेत का. 1 पासून 2 पर्यंत जातानाच इथं मॅट नव्हती, ह्याच्याकडं खाली मॅट होती का, नव्हती. याचा अर्थ पाय खराब इथंच झाले. आणि खाली सुद्धा म्हणाले की पाय खराबच आहेत त्याचे. ह्याचा अर्थ पहिलं निष्कर्ष कसा आहे या ठिकाणी, तर बरोबर असणार आहे. दुसरं चेक करा, कोण कोणाच्या घरात चालय, 2 चाललंय 6च्या घरात. वरी चेक करा कोण कोणाच्या घरात चालय. 2 जाऊ शकते का 6च्या घरामध्ये, चेक करूत आपण. 2 ह्या ठिकाणी आहे, 6 या ठिकाणी आहे. 2 3च्या घरी जाऊ शकते, 3 पासून 4 पाशी जाऊ शकते, कारण का एंट्री इथूनच भेटाली. 4 पासून 5च्या घरी गेला, 5 पासून 6च्या घरी गेला, एंट्री भेटली. आता एक वेळेस पाय चेक करा, इथं पाय खराब आहेत कारण मॅट नाही. 2 पासून 3 पर्यंत जाताना मॅट होती, पाय साफ आहेत. इथपर्यंत तरी पाय साफ आहेत. 3 पासून 4 पर्यंत जाताना पाय साफ आहेत. 4 पासून 5 पर्यंत जाताना पाय साफ आहेत, मॅट आहे ना हे. 5 पासून 6 पर्यंत जाताना इथं मॅट नाही त्याच्याकडं. ह्याचा अर्थ काय की इथं पाय खराब झाले आणि इथंही म्हणाले पाय खराबच आहेत. म्हणजे दुसरंही कसं आहे या ठिकाणी, तर बरोबर आहे. तिसरं चेक करा, कोण कोणाच्या घरी चालेल. 11 जाऊ शकते का 6च्या घरी, बघा. कारण ह्याच्यामध्ये हेच म्हणाले ना, 11 चले म्हण 6च्या घरी, इथूनच एंट्री येऊ लागली. 11 कुठं आहे, इथं आहे. 6 कुठं आहे, इथं आहे, जाऊ शकते का चेक करा. 11 पासून 10 पर्यंत जाता येते, 10 पासून 9 पर्यंत जाता येते, 9 पासून 8 जाता येते, एंट्री भेटाली, इथून जाता येते. 6 इथं आहे, जाता. आता पाय चांगले आहेत का खराब आहेत एकदा चेक करा. इथं 11 पासून 10 पर्यंत येतानाच इथंच मॅट नाही, तुमची मॅट आहे का इथं नाही. याचा अर्थ पाय कसे झाले याचे, खराब. म्हणजे इथंही खराब आहेत म्हणाले. ऑप्शन सी सुद्धा कसा आहे, तर बरोबर आहे. म्हणजे ए बी सी बरोबर आहेत. डी ला एक वेळेस चेक करा, 10 चाललंय 6च्या घरात जाऊ शकते का. 10 चाललंय 6च्या घरात जाऊ शकते का, चेक करा एक वेळेस. 10 कोणत्या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी आहे. 6 कुठं आहे, इथं आहे, जाऊ शकते का. मला सांगा या ठिकाणी, इथून एंट्री भेटली, गेला. 9 पासून 8 ला एंट्री भेटली, जाऊ शकते. 8 पासून 7 ला एंट्री भेटली, जाऊ शकते. 7 पासून 6 पर्यंत सुद्धा जाऊ शकते का, कारण मध्ये रस्ता आहे. म्हणजे हे बरोबर आहे. पण आता ह्याच्यामध्ये काय म्हणाले, पाय ह्याचे खराब आहेत म्हणाले. पाय कसे आहेत म्हणाले, खराब. वरी चेक करा तुम्ही, 10 पासून 6 पर्यंत जाताना पाय ह्याचे खराब आहेत का चांगले आहेत. 10 पासून 9 पर्यंत येताना पाय कसे आहेत या ठिकाणी, साफ आहेत. इथून 9 पासून 8 पर्यंत पाय कसे आहेत, साफ. 8 पासून 7 पर्यंत पाय कसे आहेत, साफ, कारण मॅट आहे मध्ये.
आणि 7 पासून 6 पर्यंत पाय कसे आहेत? साफ. म्हणजे हे साफ पायानं यायला पाहिजे होतं, पण इथं काय म्हणाले? पाय खराब आहेत म्हणाले. म्हणजेच ह्याला कसं पाहिजे होतं? मध्ये असे बरोबरचं सिम्बॉल पाहिजे होतं, तरच हे बरोबर असतं निष्कर्ष. ह्याच्यामुळे हे कसं आहे म्हणाले? वरी त्याचे पाय साफ आहेत, पण इथं कसं म्हणाले? खराब पाय आहेत म्हणाले. हे निष्कर्ष चुकलं. म्हणजेच ए, बी आणि सी बरोबर आहे, डी चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. आता कधी कधी दोन कथन देते, हे एक कथन आणि हे एक कथन. ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? बघा इकडं, जरी दोन कथन येत असतील तरी सुद्धा ते क्वेश्चन सॉल्व्ह करणं एकदम सोपं आहे. कशा प्रकारचं सॉल्व्ह करायचं? फक्त एक वेळेस फोकस करा तुम्ही. ए, बी, सी, डी, ई 5 निष्कर्ष दिले. कोणते कोणते निष्कर्ष बरोबर आहेत हेच आपल्याला सांगायचं. ठीक आहे. कथन नंबर 1 बघा पहिल्यांदा, ए, बी, सी, डी आणि पुढे काय दिलंय? ई, एफ, डी, जी, एच. सगळ्यात पहिल्यांदा ह्या दोघाला आपल्याला एक करावं लागते, आणि 2 1 कधी होणार आहेत? ज्या वेळेस दोघांमधला समान व्यक्ती आपल्याला सापडते. दोघांमधला समान व्यक्ती. दोघांमध्ये समान कोण आहे? तुम्ही म्हणाल की सर डी आहे. इथं दोघांमध्ये समान कोण आहे? त्याला पहिल्यांदा काढायचं. डी, डी गटला आपल्याला. ठीक आहे. आता चेक करा. इथं म्हणाले की ए चाललाय एफच्या घरामध्ये, जाऊ शकते का? चेक करा. ए इथं आहे, एफ इथं आहे, म्हणजे ए एका घरात आहे आणि एफ दुसऱ्या घरात आहे. मग मला पहिल्यांदा दोघांमध्ये जे कॉमन आहे त्याला काढावं लागेल. ठीक आहे. हा, आता ए सुरुवात करायला, ए सुरुवात करत करत पहिल्यांदा डी पर्यंत जाणार आहे, पुढे जायचं नाही डी पर्यंत, मग डी पासून इकडे एफ ला जायचं आपल्याला. ठीक आहे. आता चेक करा. ए पासून एफ ला चला. पहिल्यांदा ए एफच्या घरात जाऊ शकते का? ए पहिल्यांदा बी कडे गेला, जाऊ शकते. पायाचा नंतर बघूत आपण, पहिल्यांदा जाते का चेक करा. पहिलं बी सी च्या घरी जाऊ शकते, सी डी च्या घरी जाऊ शकते. डी पर्यंत पोहोचला त्यानं, डी इथं आहे, आपल्याला कुठं जायचं आहे? एफ पर्यंत. हा, डी पासून एफ पर्यंत जाऊ शकते का? रस्ता आहे क्लिअर मोकळा, त्याच्यासाठी गेला. म्हणजे पहिलं तर बरोबर दिसायला सिम्बॉल. आता पाय चेक करा, पाय कसे राहणार आहेत? ए पासून बी पर्यंत जाताना पाय साफ होते कारण मॅट होती, पण बी पासून सी जाता क्षणी इथं पाय खराब झाले. इथं बिचारानं तोंड काळं केलं. मग आता इथं जर तोंड काळं झालं असेल म्हणजेच काय? पाय जर ह्याचे खराब झाले असतील तर इथंही पाय कसे राहते? खराबच होणार आहेत. आणि इथं तेच म्हणलं, ह्याचा अर्थ काय? ऑप्शन ए बरोबर आहे. ठीक आहे. आता ऑप्शन नंबर बी किंवा निष्कर्ष नंबर 2 ट्राय करा. दोघांमध्ये कॉमन कोण होतं? ते तर राहणारच आहे. जसं की डी आणि डी कॉमन होते. डी ला तर आपल्याला काही करता येणार, डी पर्यंत जावं लागते. सुरुवात तुम्ही हेतून करा किंवा इथून करा. ह्या ठिकाणी काय म्हणाले की ई चाललंय म्हणा एच्या घरामध्ये, कारण सुरुवात तिकडून होणार आहे. जाऊ शकते का? ई कुठं आहे याच्यात? ई इथं आहे. ई एच्या घरी जाऊ शकते का? ई ह्या ठिकाणी आहे आणि ए ह्या ठिकाणी आहे. मग हे इथून इथं कधी जाणार आहे? ज्यावेळेस दोघांमधला कॉमन व्यक्ती गटते. मग पहिल्यांदा ई ला डी कडे जावं लागल, मग डी पासून ए कडे जावं लागल. जाता येते का चेक करूत आपण. ई निघालाय ए कड, ई पहिल्यांदा एफ कड जाता आलं, पण एफ पासून डी पर्यंत जाता येणार चालेल त्याला, बाकी तर पुढची प्रोसेस लई लांब आहे. इथंच रस्ता बंद झाला त्याचा. म्हणजे याचा अर्थ हे निष्कर्ष कसा आहे तर चुकीचा. याच्यामध्ये म्हणाले की बी चाललंय एफच्या घरी. बी कोणाच्या घरी चाललंय? एफच्या घरी. जाऊ शकते का बघा. बी एफच्या घरी जाऊ शकते का? बी या ठिकाणी आहे आणि एफ कुठं आहे? या घरात आहे. दोघांमध्ये कॉमन काय? पहिल्यांदा सुरुवात कुठून बी करा, पण पहिल्यांदा डी पर्यंत जावंच लागेल, मग डी पासूनच एफचा पत्ता लागते. बी चालले एफच्या घरी. बी पहिल्यांदा सी च्या घरी जाऊ शकते का? जाऊ शकते. सी पासून डी च्या घरी जाऊ शकते का? जाऊ शकते. आता इथं आला, डी पासून कुठं चाललंय? बी एफच्या घरी जायचं ना. डी पासून एफच्या घरी जाऊ शकते का? तर जाऊ शकते, चाललंय घरी. आता पाय चेक करा. ठीक आहे. पाय इथं खराब आहेत. बी पासून सी पर्यंत जातानाच इथं पाय खराब झाले आणि इथंही पाय खराबच आहेत म्हणाले. ह्याचा अर्थ हे कसा आहे? बरोबर आहे एकदम. आता डी चेक करा. डी मध्ये काय म्हणाले? कोण कोणाच्या घरात चाललंय चेक करा. पहिल्यांदा जी चाललाय बीच्या घरामध्ये, मग जी कुठं आहे? जी ह्या ठिकाणी आहे आणि बी कुठं आहे? इथं आहे. जी निघालाय, सुरुवात जी पासून होऊ लागली. मग जी पासून सुरुवात होताना पहिल्यांदा दोघांमध्ये जे कॉमन आहे तिथं जावं लागेल. मला सांगा, जी डीच्या घरी जाऊ शकते का? जाऊ शकते. आता थेट तुम्ही इथं या डी मध्ये. डीच्या घरात तर पोहोचला, पण डी पासून मला कुठं पोहोचायचं आहे? जीच्या बी पर्यंत पोहोचायचं, पण डी पासून निघताच येणार ना पुढे बी पर्यंत जायला. इथंच रस्ता बंद झाला याचा.
ह्याचा अर्थ हे निष्कर्ष कसा आहे तर चुकीचा आहे. शेवटचा निष्कर्ष आहे ए आणि बी. ह्याच्यामध्ये म्हणाले की ए चाललंय डीच्या घरात, जाऊ शकते का चेक करा एक बार. ए डीच्या घरात जाऊ शकते का? काहीच ए आणि डी. ए जाऊ शकते का डीच्या घरात? ए इथं आहे आणि डी इथंच गट आले, जाऊ शकते का चेक करा. बी पर्यंत तर जाता आलं, त्याला रस्ता क्लिअर आहे. बी पासून सी पर्यंत जाता आलं, सी पासून डी पर्यंत जाता आलं. पाय तिथं खराब आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा पाय खराब पाहिजे. इथं मॅट आहे, बी पर्यंत जाताना काही प्रॉब्लेम नव्हतं, पण जसं सी पर्यंत गेला पाय खराब झाले, कारण मॅटच नाही तिथं. आणि इथंही मॅट खराबच आहेत म्हणले, म्हणजे हे निष्कर्ष बरोबर आहे. म्हणजे चुकलेत कोणते? बी आणि डी वाले चुकले. बरोबर कोणते कोणते आहेत? ए, सी आणि ई निष्कर्ष बरोबर असणार आहे. ठीक आहे, 2-2 वाले कथन सुद्धा येऊ शकतात. अजून एक क्वेश्चन ह्याच्यावरच, हे क्वेश्चन बघा. काय म्हणाले याच्यामध्ये? निष्कर्ष ए, बी, सी तिघापैकी कोणतं बरोबर आहे आपल्याला ते विचारलंय. वरी दिलेलं आहे कथन. पहिलं निष्कर्ष वाचा. पहिल्यामध्ये काय म्हणाले की बी चाललंय पीच्या घरामध्ये आणि पाय कसे आहेत त्याचे? साफ आहेत. पाय कसे आहेत? साफ आहेत. मग चेक करा. पहिल्यांदा दोघांमध्ये कॉमन कोण आहे बघा? एस टी यू पी. एस टी यू पी, यू कॉमन आहे. यू इथं आहे आणि यू इथं बी आहे. ठीक आहे, बी पासून सुरुवात करा. बी चाललंय पीच्या घरी, पी इथं आहे आणि बी कुठं आहे तर तिथं आहे. बी पासून सुरुवात करा. पहिल्यांदा दोघांमध्ये कॉमन जे आहे त्याच्यापर्यंत जावं लागेल, तरच मला इकडे जाता येते. पण बी जसं यू पर्यंत जर जायचं असेल तर इथून निघावं लागेल बी ला, पण बी ए पर्यंत जाता येणार चालेल ना बी ला. का? कारण मध्येच रस्ता बंद झालाय का? रस्ता कसा आहे तिथं? बंद आहे. मग हे निष्कर्ष जाऊ शकते का? इथं येऊ शकणार. पुढे काय म्हणाले? पी चाललंय बीच्या घरात, पी चाललंय बीच्या घरात. मग पी पासून सुरुवात करावं लागेल मला. कोण कोणाच्या घरात चाललंय? पी चाललंय कोणाच्या घरात? चाललंय बीच्या घरात. मला पी चाललंय बीच्या घरात. मग पी पासून सुरुवात करा. कॉमन कोण आहे? यू. यू पर्यंत जाता येते का? जाता आलं का? रस्ता क्लिअर आहे. मग यू पर्यंत इथं उडी मारा डायरेक्ट. यू पासून तुम्हाला बीच्या घरी जाता येते का? यू पासून ए पर्यंत जाता आलं? जाता आलं. ए पासून बी पर्यंत जाता आलं? जाता आलं. पण एक वेळेस अजून चेक करायचा. मॅट पाय इथं साफ आहेत म्हणाले, वरी साफ आहेत का? हो का? पी पासून यू पर्यंत जाताना पाय कसे होते? साफ होते. मॅट होतं. यू पासून चला आता, यू पासून कुठे जायचं मला? बी पर्यंत जायचं ना. मॅट आहे इथं, पाय साफ आहेत. इथंही मॅट आहे, पाय साफ आहेत. आणि इथंही पाय साफच आहेत म्हणले. ऑप्शन नंबर बी कसा आहे? बरोबर आहे. सी वाल्याला फोकस करा आता. यू चाललंय बीच्या घरात, यू चाललंय बीच्या घरात. यू आणि बी कुठं कुठं आहेत चेक करा. यू आणि बी तुम्हाला एकाच जागी सापडले. चला, यू इथं आहे, बी इथं आहे. यू बीच्या घरी जाऊ शकते का? यू गेला एच्या घरी, जाऊ शकते. ए पासून बीच्या घरी जाऊ शकते का? कारण एंट्री इथून भेटाली. पाय साफ आहेत. पाय कसे आहेत? साफ आहेत. इथून इथपर्यंत जाताना पाय कसे होते? साफ. आणि ए पासून बी पर्यंत जाताना पाय कसे आहेत तर साफ आहेत. ऑप्शन नंबर सी सुद्धा कसा आहे मग? बरोबर आहे. म्हणजे निष्कर्ष कोणते कोणते बरोबर आहेत तर बी आणि सी निष्कर्ष कसे कसे आहेत या ठिकाणी तर बरोबर आहेत. ए चुकलाय फक्त. ठीक आहे, हे अशा प्रकारचे 2-2 सुद्धा कथन येऊ शकतात. कधी कधी आता तुम्हाला पेपरमध्ये 3-3 कथन बी दिसतात. जरी 3 आले तरी काही त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायसारखं काही नाही. मेथड लक्षात ठेवा फक्त. पहिलं निष्कर्ष काय म्हणाले? पहिलं निष्कर्ष कोण कोणाच्या घरात चाललंय ह्याच्यावर टार्गेट करायचं. आय चाललंय व्हीच्या घरात आणि पाय खराब आहेत, जाऊ शकते का चेक करा. पण आता ते 3 निष्कर्ष आहेत. तुम्ही शोधायचं आहे आय कुठं आहे आणि व्ही कुठं आहे. ह्याच्यामध्ये आय व्ही पैकी काही आहे का? हाय, व्ही आहे. ह्याच्यामध्ये आय व्ही पैकी काही आहे का? आय आहे. ह्याच्यामध्ये आय व्ही पैकी काही आहे का? व्ही आहे. ठीक आहे, मग आता आपण एक काम करूत. आय व्ही तर मला सापडलं. आता मी आय आणि व्ही ह्या दोघाला जोडू की आय आणि व्ही ह्या दोघाला जोडू? कारण कोणत्या दोघापासूनच आपल्याला काढावं लागते निष्कर्ष. ठीक आहे, मग आता ह्या दोघाला कंबाईन आपल्याला कधी करता येते? जेव्हा दोघांमध्ये कोणतं तरी एक कॉमन राहते. आपण शिकले आताच. मग आय टी यू ह्याच्यामध्ये काही कॉमन आहे का? टी यू काही कॉमन आहे का? हो का? टी इथं बी आहे आणि टी इथं बी आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या कथनचा वापर करायचा आपल्याला? 1 आणि 2 चा वापर करायचा. मी 2 आणि 3 चा करू शकतो का? तर चेक करून बघा.
आय इथं आहे, व्ही इथं, पण दोघांमध्ये कॉमन कोणता आहे का जायला? टी यू पैकी काही दिसाले का इथं? टी यू पैकी काही दिसणार चालेल. मग ह्या दोघाला घेऊन सुद्धा आपल्याला काही फायदा झाला नसता. मग जोडायचं कोणाचं आहे? 1 आणि 2 वरून. ठीक आहे, मग चेक करा आता. आय चाललं होतं व्हीच्या घरात. आय पासून सुरुवात करा. कॉमन तर टी टी आहे, चला ठीक आहे. आय चालले कोणाच्या घरात? व्हीच्या घरात. आय पासून टी पर्यंत चला, जाता येईल. टी इथं आहे, टी पासून व्हीच्या घरात जाता येते का? जाता येते. रस्ता क्लिअर आहे ना? हा. पाय कसे आहेत म्हणाले तिथं जाताना? खराब आहेत म्हणाले. आय पासून टी पर्यंत जाताना इथंच पाय खराब झाले, ह्याचा अर्थ पाय शेवटपर्यंत कसे राहणार आहेत? खराब. मॅट आहे का इथं? नाही, म्हणजे हे कसं आहे? बरोबर. बी एक वेळेस चेक करा, कोण कोणाच्या घरात चाललंय? एच आणि सी. एच कुठं आहे आणि सी कुठं आहे? चेक करा. एच आणि सी. एच इथं आहे, सी अजून कुठे दिसाले? सी इथं दिसाले. बाकी मधल्याचं तर काही काम नाही. दोघांमध्ये कॉमन कोणता आहे? तुम्ही म्हणाल की सर व्ही आहे. व्ही इथं बी आहे, व्ही इथं बी आहे. एच चाललंय सीच्या घरात आणि पाय साफ आहेत. एच सीच्या घरी जाऊ शकते का? हो का? यस पर्यंत तर गेला. इथंच चुकलंय का? कारण त्यानं तिथं म्हणाले पाय साफ आहेत, आणि जरी त्यानं पोहोचला असता इथंच पाय खराब झाले त्याचे. झाले का नाही? मग पुढचं मला चेक करायची गरजच पडली नाही. याचा अर्थ हे निष्कर्ष कसा आहे? चुकीचा आहे. कसा आहे निष्कर्ष? तर चुकीचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे सॉल्व्ह. किंवा सिम्बॉल बी चेक करूत आपण. एच चालवतं सीच्या घरी जाऊ शकते का? एच एस पर्यंत गेला, टी पर्यंत बी गेला, व्ही पर्यंत बी गेला. मग इथून इथं थेट व्ही पासून सी पर्यंत चाललंय का? जाता येते, पण पायाचा प्रॉब्लेम आहे. इथं पाय साफ आहेत आणि इथं जाताना पाय कसे झालेत? त्याचे खराब झालेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. आता हे आतापर्यंत एक टाईप, 2-3 टाईप संपले त्याच्यामध्ये आपले. आता एक शेवटचं टाईप आहे. जर समजा कधी जर असं जर आलं की निष्कर्ष ए किंवा बी दोन्ही 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 असू शकतात किंवा दोन्ही नसू शकतात, म्हणजेच काय? या तो एक या दोन. हे थोडस हिंदीमध्ये टाईप झाले या ठिकाणी, पण मी मराठीमध्ये सांगतो. बघा, पहिल्यांदा चेक करायचं की कोणतं कोणतं निष्कर्ष बरोबर आहे. जर समजा असं जर क्वेश्चन आले, हे हे नाही तर ते, एक तर दोघांपैकी एक किंवा दोन्ही नाही, अशा पॅटर्नवरचे जर क्वेश्चन येत असतील तर त्या टायमाला हे जे मी टेक्निक सांगालो ते लक्षात ठेवा. पहिलं निष्कर्ष काय म्हणाले की एन बराबर यस, आणि इथं एन आणि यस काय आहे? दोन निष्कर्ष दिले. दोघांपैकी कोणतं बरोबर आहे हे आपल्याला विचारते. हे आपल्याला काय करते या ठिकाणी? तर विचारते. मग चेक करा या ठिकाणी पहिल्यांदा कोणतं निष्कर्ष बरोबर आहे. एन आणि यस, एन आणि यस. ठीक आहे, दोघांमध्ये कॉमन कोणतं आहे? पहिलं ओ आहे. इथं एक ओ आहे आणि इथं एक ओ आहे. हे ऍडव्हान्स वालं टाईप आहे, हे थोडं कमी शक्यता आहे येण्याची, पण ह्याच्या अगोदरचे सगळे टाईप येतात. पण हे सुद्धा आपल्याला कव्हर करून ठेवायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, दोघांमध्ये कॉमन तर ओ आहे. एन यसच्या घरी जाऊ शकते, ह्याचा अर्थ काय? एन यसच्या घरी जाऊ शकते आणि यस सुद्धा एनच्या घरी जाऊ शकते, असा ह्याचा अर्थ आहे. मग तुम्ही चेक करा एन आणि यसला. एन इथं आहे, यस इथं आहे. एन यसच्या घरी जाऊ शकते का? पहिल्यांदा चेक करा. कारण एन साठी रस्ता बंद झाला, इथंच बंद झाला. बंद झाला रस्ता, म्हणजे निष्कर्ष ए कसा आहे? इथंच चुकलं. एन आणि यस मध्ये यस चाललंय यांच्या घरी, चाललंय का? चेक करा फक्त. यस यांच्या घरी जाऊ शकते का? यस इथं सुरुवात करा. यस यांच्या घरी जायचं असेल तर पहिल्यांदा ओ पर्यंत जावं लागेल. इथून इथं त्यासाठी रस्ता मोकळा आहे. ओ पासून थेट इथं पोहोचला. ओ पासून आपल्याला जायचं आहे एन पर्यंत, चाललाय, जाता आलं. आता पायावर फोकस करा. पाय कसे आहेत म्हणाले? खराब आहेत म्हणाले. यस पासून इथंपर्यंत पाय कसे आहेत? साफ. ओ पोहोचला इथं, ओ पासून इथंही पाय कसे आहेत? साफ. पण इथं कसं म्हणालंय? खराब. म्हणजे हे कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजे केवळ एक येऊ शकणार, केवळ दोन येऊ शकणार, हे दोन्ही चुकले. आता इथं कन्फ्युजन होते की आम्ही हे दोन्ही येऊ शकत नाहीत, की एकतर ए एकतर बी, दोघांपैकी एक येऊ शकते. मग अशा कंडिशन मध्ये लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमच्याकडे दोन्ही जे अल्फाबेट ऑर्डर म्हणजे अल्फाबेटचे अक्षर राहतात, दोघांसोबतच सेम आकड्यासोबत तुलना होत असं, म्हणजे इथं एन हा, इथं यस आहे, इथं एन आहे आणि इथं यस आहे. अलग अलग तर काही दिलं नाही आपल्याला. आपल्याला एक वेळेस हे ऑप्शन चेक करायचं, या तो एक या दोन, म्हणजेच काय? दोघांपैकी कोणतं तरी एक राहू शकते, म्हणजे एक असू शकते असं म्हणाले. मग या दोघांपासून काय तयार होते तुम्ही एक बार चेक करून बघा. जसं की एन आणि यस होतं, एन इथं काढलो मी, यस इथं काढलो. या दोघाला जॉईंट करा एक वेळेस आणि काय सिम्बॉल तयार होते बघा. आणि हे कधी करायचं आहे? ज्या वेळेस तुम्हाला असे सिम्बॉल येतात.
या तो एक या दोन, ना तो एक ना दोन. मग आता दोन्ही सिंबॉल घ्यायचे. पहिल्यांदा बरोबरचं सिंबॉल नंतर देतो मी. दोन्ही सिंबॉल ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. एन इथं आहे, एस इथं आहे. ठीक आहे. मग मी काय केलं या ठिकाणी दोघांच्या मधात एस मोठा आहे म्हणलंय, या दुसऱ्या ह्याच्यावरून मोठं केलं आणि ह्याच्यामध्ये एन आणि एस बरोबर आहेत म्हणाले, म्हणजे मध्ये काय टाकायचं मला मॅट टाकायचं, म्हणजे हे बरोबर टाकलो. आता जर समजा एन आणि एस मध्ये जर हे सिंबॉल जर आलं वरच्या कथनवरून, तरच या तो एक या दोन येणार आहे, नाहीतर ना तो एक ना दोन. दोघांपासून तयार झालेले हे निष्कर्ष बरोबर आहे का चेक करा. यस चाललंय यांच्या घरी, जाऊ शकते का? यस ओ पर्यंत गेला, ओ पासून यांच्या घरी जाऊ शकता. पाय इथं म्हणाले साफ आहेत, ओ पर्यंत जाताना पाय साफ होते, ओ पासून एन पर्यंत जाताना पाय कसे आहेत? साफ आहेत. हे साफ आहेत म्हणाले, म्हणजे दोघांपासून जे तयार झाले ते बरोबर आहे. दोघांपासून जे तयार झाले ते बरोबर आहे, कारण मी दोघांची सिंबॉल टाकलो बघा, हे बी सिंबॉल टाकलो आणि हे बी सिंबॉल टाकलो. ठीक आहे. दोघांपासून तयार झालेलं बरोबर आहे, म्हणजेच काय, या तो एक या दोन. आणि जर समजा इथं जर दोघांपासून बी तयार झाले हे सुद्धा निष्कर्ष चुकलं असतं, ना तो एक ना दोन. ते बी क्वेश्चन आहे पुढे मी सांगतो. हे क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे. एक शेवटचे 2 क्वेश्चन आहेत बघा. हे कथन आलं, चेक करा काय म्हणाले. पहिल्यांदा कथन वाचा, नंतर निष्कर्षाकडे जाऊ. हा, आर आणि पी म्हणजे आर पीच्या घरी जाऊ शकते का बघा, आणि पी आरच्या घरी येऊ शकते का बघा. आर इथं आहे, दोघांच्या मधात कॉमन कोण आहे? ओ वाला आहे. हा, आर पीच्या घरी, आर ओच्या घरी जाऊ शकते, ओ पासून पीच्या घरी जाता येते, आरला पीच्या घरी जाता येते, पण पीला ओ आरच्या घरी येता येते का? पी पहिल्यांदा ओ पशी जाणार आहे, इथंच रस्ता बंद झाला याचा. आणि हे म्हणजेच काय, याचा अर्थ हे काय झालं? चुकीचं आहे का? ह्याचा अर्थ काय होते? त्याचे 2 अर्थ होतात. आर पीच्या घरी जाऊ शकते आणि पी सुद्धा आरच्या घरी येऊ शकते, पण पीला आर पर्यंत जाण्यासाठी पी इथंच कटला, कारण ओ पर्यंत जाता येणार चले त्याला. एवढं का तर येणार चले, इथंच कटलं. निष्कर्ष एक कटलं. आता हे दुसरं चेक करा एक वेळेस. पी चाललाय आरच्या घरी, पी चाललाय आरच्या घरी. ठीक आहे. हा, पी आरच्या घरी जाऊ शकते का? पी कुठं आहे? पी 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 इथं आहे, आर तिथं आहे. पी आरच्या घरी जाणार आहे का? जाऊ शकणार, कारण इथंच रस्ता बंद झालाय, कारण दोघांच्या मध्ये कॉमन जे आहे तिथपर्यंत पोहोचावच लागते. सुरुवात मी पी पासून करालो, इथंच रस्ता बंद झाला, म्हणजे बी सुद्धा कसं झाला या ठिकाणी? चुकलं. मग आता दोघांपासून काय तयार होले ते काढा एक वेळेस. दोघांपासून काय? आर पी दोघांमध्ये कॉमनच आहे. आर इथं आलं, पी इथं आलं. ठीक आहे. पी मोठं म्हणाले, एक सिम्बॉल इथलं उचलो, आणि दोघांच्या मधात बरोबर आहे, एक सिम्बॉल मी इथलं उचलो. ह्या दोघांपासून हे तयार झालं. आता हे बरोबर आहे का चेक करा. पी चाललाय म्हण आरच्या घरी जाऊ शकते का? पी आरच्या घरी जाऊ शकते का? पी ला आर कडे जायला चान्सच नाही, कारण इथंच कटाला त्यांना. म्हणजे दोघांपासून जे तयार झाले ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय? न तो एक और नाही दोन, असं त्याचा अर्थ आहे. हे पॅटर्न जर समजा अशा प्रकारचे आले, या तो एक या तो दो, किंवा ना तो एक ना तो दो, अशा टाइमला जे 2 राहतात दोघांपासून तयार करा एक, आणि हे त्याच्यावर अप्लाय होते का चेक करा. होत असेल तर ते ऑप्शन बरोबर आहे, नसेल तर ना तो एक ना दोन. ठीक आहे. हे एक पॅटर्न होतं. आता एक लास्ट क्वेश्चन घ्यालो मी, हे बी बघा. अशाही प्रकारचं जर समजा बाय चान्स आलं क्वेश्चन तर काय म्हणाले क्वेश्चन मध्ये बघा. निम्न में से किस ऑप्शन में अभिव्यक्ती एच म्हणजे हे जे 2 आहेत हे खालीलपैकी कोणत्या ऑप्शन मध्ये बसू शकते म्हणाले आपल्याला. ठीक आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये? हे दोन्ही बसायला पाहिजे, एकच नाही दोन्ही. ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यावरून काय समजावलं की एफ चलय म्हण एचच्या घरी, एफ चलय म्हण एचच्या घरी, आणि पाय कसे आहेत? साफ आहेत. एफ एचच्या घरी जाऊ शकते का? एफ एचच्या घरी याच्यामध्ये जाऊ शकते, जी पर्यंत गेला आणि एच पर्यंत गेला, पण पाय साफ आहेत का? इथंच त्याचे पाय खराब झाले, कारण मॅटच नाही, म्हणजे पहिलं चुकलं. एफ एचच्या घरी जायचा, एफ ला कुठे जायचा? एचच्या घरी. एफ एचच्या घरी जाऊ शकते का? कारण इथंच कटलं हो का, एफ ला जी पर्यंत जाताच येणार चले, एच पर्यंत कुठून जाईल? हे कटलं. एफ एचच्या घरी जाऊ शकते का? एफ इथं आहे, एच इथं आहे. ठीक आहे. एफ ला जायचं आहे एचच्या घरी, एफ इथं आहे, एच इथं आहे. एफ जी पर्यंत जाता आलं, जी पासून एच पर्यंत जाता आलं, आणि त्यानं म्हणाले की पाय साफ आहेत.
इथपर्यंत पाय साफ होते आणि इथंही मॅट आहे, इथंही पाय साफच आहेत. म्हणजे पहिलं तर बरोबर झालं ऑप्शन नंबर सी मध्ये, पण दुसरंही चेक करा. जे याच्या घरी जाऊ शकते हे बी चेक करा, आणि पाय तिथं कसे आहेत, खराब आहेत. मग इथं आपण चेक करू. जे चालला याच्या घरी, जे इथं हा एच इथं हा जाऊ शकते का, इथून एंट्री भेटली आय पर्यंत जाऊ शकते, आय पासून एच पर्यंत जाऊ शकते. आणि पाय कसे आहेत, खराब आहेत. जे पासून आय पर्यंत जातानाच इथंच पाय खराब झाले, बाकी मला चेक करायची गरजच नाही. इथंही पाय खराब आहेत म्हणले, आणि जे की इथंही पाय खराबच आहेत. म्हणजे दोन्ही अनुसरण कोणत्या ऑप्शनला करायत, ऑप्शन नंबर सी ला करूयात. अशा प्रकारचे काही क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये दिसून येतात. तर ही होती इनइक्वॅलिटी, ज्याच्यावर की क्वेश्चन बार बार येऊ लागलेत पेपरमध्ये, लक्षात ठेवा. हे तुम्हाला क्वेश्चन लिहून घ्यायची गरज नाही, ह्याची पीडीएफ मी अपलोड करतो टेलिग्राम चॅनलवर. ठीक आहे, टेलिग्रामवर तुम्ही सर्च करा. एकतर मी टेलिग्रामचं नाव चेंज केलं होतं की राजे छत्रपती अकॅडमी केलं होतं. ठीक आहे, टेलिग्रामचं नाव, कारण ते आमचं ऑफलाईन इन्स्टिट्यूट आहे, ज्या ठिकाणी जर तुम्हाला पोलीस भरतीची किंवा एसएसजीडीची ग्राउंड सोबत क्लासेस जर करायचे असतील तर तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये जॉईन करू शकता. जर समजा तुम्हाला अकॅडमी बद्दल माहिती करून घ्यायचं असेल तर युट्यूबवर सुद्धा सर्च करू शकता, राजे छत्रपती अकॅडमी मुखेड, जिल्हा नांदेड, नांदेड या ठिकाणी मुखेड तालुका आहे, या ठिकाणी आपली अकॅडमी आहे. ठीक आहे, जर समजा तुम्हाला येणाऱ्या फ्युचरमध्ये पोलीस भरती किंवा आर्मी भरती किंवा एसएसजीडी भरतीसाठी ग्राउंड आणि क्लासेस एकाच ठिकाणी जर करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 94 22 15 97 75 98 90 86 99 95. या ठिकाणी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता मी शिकवतो. मराठी व्याकरणासाठी टॉपचे शिक्षक आहेत आणि जीएस साठी सुद्धा टॉपचे शिक्षक आहेत. ठीक आहे, येणाऱ्या पोलीस भरतीसाठी ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. युट्यूबवर डेमो लेक्चर सुद्धा बघू शकता तुम्ही, ग्राउंडचे वगैरे. आणि हे जे पीडीएफ तुम्हाला कुठे भेटणार आहे, टेलिग्रामवर. काही विद्यार्थी जॉईन आहेत, जे विद्यार्थी जॉईन नाहीत, एकतर टेलिग्रामवर राजे छत्रपती अकॅडमी सर्च करा किंवा डायरेक्ट श्रेयश मॅथ्स सर्च करा. SHREYASHMATHS. दोन आपले टेलिग्राम चॅनल आहेत, एक अकॅडमीच्या नावावर आणि एक माझ्या नावावर. ठीक आहे, कोणत्याही टेलिग्राम चॅनलवर जॉईन व्हा, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या चॅप्टरची पीडीएफ येते. आणि हे एकच चॅप्टर नाही, जे चॅप्टर येऊ लागले ट्रेंडिंगवर आहेत सध्याला, जसं की कॅलेंडरवर प्रश्न येऊ लागले, कॅलेंडरवर सुद्धा लगेच व्हिडिओ अपलोड करतो मी, किंवा सिलोगिझमवर प्रश्न आहेत. रिझनिंगचे हे जे हक्काचे मार्क आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी टेक्निक माहित नाही, हे सोपं चॅप्टर आहे पण हे आपल्याला समजा परीक्षेमध्ये गेले की वेगळंच काय तर दिसते. त्याच्यामुळे जे शॉर्ट 20 25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एक तुमचा चॅप्टर मी कव्हर करतो. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.